संतोष देशमुखांचा उल्लेख, फडणवीसांवर निशाणा, वडेट्टीवारांवर पलटवार, आंतरवली सराटीत उपोषणाला बसतात मनोज जरांगेंची तोफ धडाडली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर मागण्यांसाठी आंतरवली सराटीत आजपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. मनोज जरांगे पाटील हे 7व्यांदा आंदोलनाला बसले आहेत. उपोषणाची सुरुवात करताच मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांच्या मागणीशी मुख्यमंत्री गद्दारी करणार नाहीत असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत लढणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटीत माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की आज 25 जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 26 जानेवारीला सगळे सोयरीची अधिसूचना काढून 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्ष झालं मात्र समाज रस्त्यावर आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी GR काढून त्यांचे तात्काळ वाटप करण्यात यावे. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्यांच्या सर्व सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. शिंदे समितीचं काम पुन्हा सुरू करून नोंदी सापडून देण्याचं काम करावं. आंदोलनातील दाखल गुन्हे मागे घ्यावेत. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करावं. यासह 8-9 मागण्या आम्ही सरकारकडे सादर केल्या आहेत. आमच्या नवीन मागण्या नाहीत, जुन्याच मागण्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली. त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय. या आंदोलनात पहिल्यांदाच, या उपोषणात पहिल्यांदाच संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि जी कडी आहे पूर्ण साखळी, ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा, ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतलेली. सोमनाथ सूर्यवंशी असतील, वाकोडे साहेब असतील, यांच्याही ज्या मागण्या आहेत त्याही सरकारनं मान्य कराव्या. संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत. मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार आहेत. सरकारला माहिती आहे मराठ्यांच्या मागण्या काय आहेत. आमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत, तुमच्याकडे 8, 9, 10 मागण्या आहेत, त्या सगळ्याची सगळ्याला त्याला तातडीनं अंमलबजावणी द्या, ही मुख्यमंत्र्यांना या ठिकाणावर विनंती. आणि एक खात्रीशीर सांगतो, किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेईमानी मुख्यमंत्री करणार नाही, त्याची खात्री आहे. आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी. आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्यात, कारण हे उपोषणाचं लोण पूर्ण राज्यभर आता पसरणार. इथं आता सामूहिक उपोषण आहे, पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं. जोर जबरदस्ती कोणाला नाही. घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही. मी एकटाच खंबीर आहे. तुम्ही फक्त आशीर्वाद, पाठबळ, पाठिंबा द्यायला जरी आला. आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत नसते की मला इथून पाठीमागं पक्का माहिती काय पाऊल 2 वर्ष झाला कधीच इतके लोक पहिल्या दिवशी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.